अरे चहा मिळेल काय? तुम्हाला जरा धीर धरवत नाही ना? मुलांना ऑफिसला जायचे, त्यांचे डबे भरत होते. ऑफिस मध्ये जायची घाई असते, तीच घाई म्हणावं ऑफिस मधून घरी येताना घरा म्हणजे नियम मोडणार नाहीत. झालं, अजून तेच घेऊन बसलायत ना? चहा दिला तर चहा घेऊन बसेल, पण ते द्यायला वेळ मिळायला हवा ना तुम्हाला. काकू येतो मी. हा, हे डबे घे. जय चल लवकर. हो आलो. हा घे डबा. काय आज एवढी कसली घाई आहे? ऍक्च्युली नवरे काकांचा मेसेज आला होता आणि ऑफिसमध्ये काहीतरी महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे, त्यामुळे सगळ्यांना वेळेवर पोहोचायला सांगितले. हो बाई, एवढी कसली अनाउन्समेंट आहे? हा म्हणजे तुम्हाला फक्त मेसेजच आलाय ना? तुम्हाला काही माहितीच नाहीये? हो, खरंच आम्हाला माहित नाही. येतो काकू. हो हो, निघा निघा. मलाही चहा द्यायचा आहे, नाहीतर सगळं घर डोक्यावर घेतलं जाईल ना. येतो काकू. येतो काका. मुद्दाम चाललंय सगळं. चहा देते. अगं चहाचं नाही बोलत ग मी, ते अनाउन्समेंटचं. पण तुमचा त्याच्याशी काय संबंध? मला माहितीये, तू मुद्दाम सांगू दिलं नाहीस त्यांना. अहो घाईत होते ते, आणि तसही तुम्हाला सांगून काय उपयोग? तुमच्यासाठी भाडे करू ते, तुम्ही नका फार पडूयात. अगं पण भाडे करूनच काय चाललंय हे घर मालक म्हणून मला कळायला हवं. एवढं सगळं तुम्हाला ऐकायचं होतं तर मग तो जय काल म्हणत होता ते ऐकायचं ना, सोडायचा अबोला. पण तुम्हाला तुमचा हट्टीपणा सोडायचा नाहीये ना? त्याला हट्टीपणा नाही, स्वाभिमान म्हणतात. हो का? हा. मग मी आता तुमचा स्वाभिमान दुखवू देणार नाहीये. आता कधीच मी तुम्हाला त्यांच्याशी बोलायला सांगणार नाहीये. तुम्ही ऐकायचं नाही असं ठरवलंच आहेत ना, मग कशाला बोलू सतत? हो का? मग चहा दे आता. सकाळी बसून उरटतोय, चहा काही मिळत नाही मला अजून. तिसरा चहा आहे हा, आणते.